शुभ दिवस. पोटात पाणी होण्याचं कारण. पोटात पाणी का होते? याला वैद्यकीय भाषेत जलोदर असे म्हणतात. आणि जलोदर हा यकृताचा आजार, लिव्हर सिरोसिस किंवा कावीळ. लिव्हर सोरोसिस या आजारामध्ये जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, यकृताचे कार्य बिघडते, तेव्हा पोटातील रक्तवाहिन्यावर ताण येतो बघा आणि पोटामध्ये पाणी साचते. हे प्रमुख कारण. पोटामध्ये पाणी का साचतं? तर यकृताचे कार्य बिघडते. यकृत हे आपले कार्य व्यवस्थितपणे करत नाही, योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा पोटातील रक्तवाहिन्यावर ताण येतो. ताण येऊन पोटामध्ये पाणी साचते. नंबर 2, विविध गंभीर आजारामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये पाणी साचते. याला वैद्यकीय भाषेत या स्थितीमध्ये अवयवात पाणी साचते आणि वैद्यकीय भाषेत याला एडेमा म्हणतात आणि आयुर्वेदामध्ये जलोदर म्हटले जाते. म्हणजेच काय? पोटामध्ये पाणी साचणे. तर यकृताचे कार्य बिघडले की पोटातील रक्तवाहिन्यावर ताण पडतो आणि पोटामध्ये पाणी साचते. हे प्रमुख कारण झालं पोटामध्ये पाणी साचण्याचे. पोटाच्या भागातील कर्करोग, जसे की यकृत, आतडे, स्वादुपिंड किंवा गर्भाशयाचा कर्करोग, यामुळे पोटाच्या अस्त्रावर परिणाम होतो. यामुळे पोटाच्या अस्त्रावरती परिणाम होत असतो आणि साहजिकच त्यामुळे पोटामध्ये पाणी साचते. पोटाच्या काही भागातील कर्करोग, जसे की मग ते यकृत असेल, आतडे असतील, स्वादुपिंड असेल किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेल, यामुळे काय होतं? पोटाच्या अस्त्रावरती परिणाम होतो आणि साहजिकच त्यामुळं पोटामध्ये पाणी साचण्याची शक्यता दाट असते. हे 2 नंबरचं प्रमुख कारण. नंबर 3, हृदयाचे कार्य जर मंदावले. हृदयाचे कार्य मंदावल्यास शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. हृदयाचे कार्य जर मंदावले तर शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि ज्यामुळे रक्तवाहिन्यामधून द्रव निघून पोटात पाणी साचू शकते. 3 नंबरचं कारण काय? हृदयाचे कार्य मंदावल्यास शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि ज्यामुळे रक्तवाहिन्यातून द्रव गळून निघून बाहेर पडल्यामुळे पोटात पाणी साचण्याची शक्यता असते. त्याच्या पुढील कारण कोणतं पोटात पाणी साचण्याचं? तर काय होतं बघा, मूत्रपिंड म्हणजे आपली किडनी हे नीट काम करत नाही. ह्याचे कार्य मंदावते आणि किडनीचे कार्य बिघडते आणि जर किडनीचे कार्य बिघडले, किडनी ही व्यवस्थित काम करत नाही झाली, तर अशा वेळेस किडनीने जर व्यवस्थित काम करत नसेल तर काय होतं? शरीरातील पाणी आणि मिठाचा समतोल बिघडतो की ज्यामुळे पोटाला सूज येऊन पाणी भरते. त्या ठिकाणी पाणी साचते. हे एक प्रमुख कारण आहे. किडनीचे कार्य मंदावले, किडनी ही व्यवस्थित कार्य करत नाही, अशा वेळेला शरीरातील पाणी आणि मिठाचा समतोल बिघडल्यामुळे पोटामध्ये पाणी होण्याची शक्यता जास्त असते.
त्याच्या पुढलं कारण क्षयरोग म्हणजे TB किंवा स्वादुपिंडाला जर सूज आली. क्षयरोग म्हणजे TB आणि स्वादुपिंडात सूज आल्यास इन्फेक्शनमुळं संसर्गामुळे पोटात पाणी साचू शकते. पोटात पाणी जमा होते, लक्षात ठेवा. आणि थोडक्यात काय ते लिव्हर सिरोसिस, कर्करोग, हृदय निकामी झाल्यानंतर, किडनी निकामी झाल्यानंतर पोटामध्ये पाणी होण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवा. पोटामध्ये पाणी का होते तर लिव्हर सिरोसिस, कर्करोग, हृदय निकामी होणे, किडनी निकामी होणे, म्हणजे हृदय निकामी झाल्यावर, किडनी निकामी झाल्यावर स्वादुपिंडाला जर सूज आली तरी देखील पोटात पाणी होण्याची शक्यता दाट असते. तेव्हा पोटामध्ये पाणी का होते हे प्रमुख कारणे आहेत. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर वाटल्यास, आवडल्यास, ह्या व्हिडिओचा कुठंतरी फायदा होईल असे वाटल्यास ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तरी देखील सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.